आजपासून पंतप्रधान मोदी हे 4 दिवसांच्या विदेश दौऱ्यावरती द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबत व्यापाराला चालना देण्याच्या अनुषंगाने हा दौरा असेल। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा लोकसभेत आज अणुऊर्जा सुधारणा विधेयक सादर करण्याची देखील शक्यता। बांगलादेशच्या आयात शुल्क वाढीचा संत्रा उत्पादकांना फटका, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याकडून 169 कोटींचा निधी मंजूर। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार। बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक। 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार। राज्यात महिन्याला 3.5 लाख दस्त नोंदणी। महसूल विभागाला महिन्याला जवळपास 5,000 कोटी। गेल्या 8 महिन्यांमध्ये 37,000 कोटी रुपये महसूल जमा। तर राज्यामध्ये आता लोक न्यायालयामध्ये 4 लाख प्रकरणं निकाली। मुंबईमधील राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये एकूण 33,196 प्रकरणं निकाली काढली। विशेष मोहिमेत लोक न्यायालयाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस असा प्रतिसाद। कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ड्युटी लादण्याच्या मुद्द्यावरून लोको पायलट्सची संघटना आक्रमक। फॅटिग रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम तातडीने लागू करण्याची सरकार आणि रेल्वे बोर्डाकडे संघटनेची मागणी। मुंबई महानगर प्रदेशात 170 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू। पुढील 2 वर्षांमध्ये मुंबईमध्ये 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची ही माहिती। उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर पुन्हा थंडीचा जोर वाढला। मुंबईमध्ये किमान 17.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। गारठा वाढण्याचीही शक्यता। कल्याणमध्ये बाईक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि लूट प्रकरणी गुन्हा दाखल। कल्याण महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। न्यायालयाकडून आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी।